तर मित्रांनो पप्पा फायनली गोन घेऊन आलेत आणि शर्ट उलटाच घातलाय. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्याला आलोय वाल तोडायला 7:30 वाजता आणि आजच्याला 1 मे पप्पाच्या लग्नाचा वाढदिवस. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मी ना सकाळी ना विशच नाही केलं, म्हणलं डायरेक्ट वावरात गेले विश करता येईल. असले दगल्यात बघा ना हे कसे पोरग लय हुशार आहे. हॅपी बर्थडेचे कपडे. हॅपी बर्थडेचे कपडे पाहून आहे का कसं पोरग. हॅपी बर्थडेचे कपडे. आईला पण विश करतो. हॅपी बर्थडे. थँक्यू. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी कुठली सरी धरू? थोडं जरायचं असं सगळं थोडं 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 घरात. सगळ्यांनी एकच सरी घ्यायची का? सगळ्यांनी एकच घ्यायची. चालत आला? मग गाडी नाही गावली कोणाची. काय तर मित्रांनो पप्पाला आहे ना थोडा सुद्धा दम नाही निघला. आईचं थोडं काम राहिलं होतं त्याच्यामुळे ना मोबाईल कस काय चाललेला अचानक. दोघांनाच घे. कस काय पडला? धनक्यात बसलो बसाय गेलो आरत वाढायला त्याच्यावर दगडावर बरोबर आपटलो. लागलं नाही ना? लागलं की चुनचुन करते आता. अचानकच पडलाय तुम्ही. काय आता चक्कर यायला लागली ऊनच नाही तरी बंगार. तरी आपण लय लवकर आलो. काय तर मित्रांनो म्हणलं पप्पाला अचानक काय झालं, अगं आयो म्हणलं. दगडावरून पाय स्लिप झाला आणि डायरेक्ट मागच्या बाजूला. आजच्याला बर्थडे, थोडं कमी तोडा पण जीवाला काही ताण घेऊ नका. तर मित्रांनो पप्पा चालल्यात आता आतलं तोडायला. आतलं लय डेंजर आहे, 2 सारे आत पडलेले. इथं वालीच्या तारा आहे सावकाश. तिथं बसणार आहे का? पप्पा कुठे घ्या, आम्ही इथलं घेणार. मी नाही एवढं कडच आणि पप्पा आतलं घेणार. लय पण नका आत जाऊ. आई तो ते लाकडा पुशी आहे ना, साफ सुरुळी आहे का काय काय माहिती. ओके तर इथं आई पण बघा आली मित्रांनो. ही पडल्यामुळे ना लय लय रिस्की झालेलं आहे. सगळं गार गुटूचे ह्याच्या खाली एखादा इचू काटा पण बसू शकतो. तर मित्रांनो आई पण सरली पप्पाच्या सरी शेंगा तोडाय. हाय काय शेंगा? शेंगा आहे तिथं लय शेंगा लागल्यात ना सावकाश, कारण का ती पलीकडे झुकले. पुढं तोडायचं असेल तर डायरेक्ट ह्याच्यात यालाच पडची नाही. जाळ्या पण नाही दिसत आता. आता ही एवढं खाली पडलंय का नाही, असं पाय दिला का नाही जाळ्यात पाय गुततो. आणि जाळी आहे मांज्याची. तर मित्रांनो आजच्याला पौर्णिमा आहे ना, कुणीतरी देवाची गाणी लावल्यात आजच्याला. तर मित्रांनो आईला आजच्याला बर्थडे दिवशी सरप्राईज आहे. सरप्राईज भेटले. काय? चप्पल तुटली. चप्पल तुटली नाही म्हणलंच होतं, कालचा दिवसच टिकली चप्पल. कालच तुटणार होती चप्पल आहे का नाही हे चप्पल. तर मित्रांनो वाल वतून झाली. आता आईला आणि पप्पाला पाणी नेतो. आता इकडची सरी तोडायला काय नाही. आता इकडच्या सऱ्या तोडायचं म्हणलं ना तोंडाला लय कापणार. पाणी हा. आई तुला पाणी प्यायचे का? मिसरी नाही ना लावली? आईने मिसरी लावली आणि गुळणा करते. पाणी थोडं आणलंय आई आपण. तर मित्रांनो पाणी एवढं थोडं आणलंय का नाही त्याच्यात आई गुळणा करते. घरून निघताना आई काय म्हणली माहिती का, बोर चालू करून मी तोंड धुईन. तर मित्रांनो माझी वाली बादली पप्पाला द्यायची, पप्पावाली मला न्यायची. नको बाद झालं. तुम्ही बरोबर गोड बोलून तुमची बादली मला दिली. तर मित्रांनो आम्ही आलोय बादल्या टाकवायला. मस्त एकदम मोबाईल बघत बसले आणि पप्पा तिकडे शेंगा थोडं. एकदा का मोबाईल ओपन केला का नाही आई पण इथून हटत नाही. लवकर तोडायचं होय नाही, चल पटकन. तर मित्रांनो गोसावळ्याच्या वेलाची सगळी गोसावळी तोडून इथं ठेवल्यात पप्पाने.
आता याचं काय करायचंय काय माहिती. कायला तोडल्या ताई एवढे घसरले. बियाला होते ना कधी मध्ये हाय का नाही अण्णा. मित्रांनो आज जायची वारी आली आता तोडायला, त्याच्यामुळे तोंडाला लय सेफ्टी केलेली. आईने नाही बांधलं, आई वर बांधती तोंडाला कापण. आईने नुसतं ती बारके बाळावानी टोपडं बांधले तोंडावला वासू. एक तर आगार कापली का नाही लय आगाग होती. तर मित्रांनो फायनली आईने माझ्यासारखा लुक केला. आता बघ कापणार नाही काय नाही. जाऊ का बाई दोघांनी चांगला ताल लावलाय. हा. मी गप्प बसलोय तर पप्पा मला गाणं म्हणून हे करते आणि आईचं चाललंय आपलं. तर मित्रांनो माझ्या पुढचा तर रस्ता बंदच झालाय. तोडायचंय का नाही असं खाली गुपातून जायला लागणार. खाली आहे ना शेंगा. लय भारी वाटते फ्रेश. वरून येशीची हवा गाळून बरं वाटलंय जरा बसलं. माझा छकुला. आवाज वाढला बघा आमच्या छकोल्याचा. असलं ऊन लागतंय का नाही जवळ. ए माझ्या समोर शेंगा असली भारी झोप लागेल का नाही तर. जरा लवणल्यावे ना जरा कमरेला आराम भेटला. आई खाली बघ. तर मित्रांनो आता तोडायचं बास केलंय आणि इथं कॅनलला पाणी आलंय. कोणीतरी बोरचं पाणी सोडलंय. असं फुल भरलंय का नाही पाहू वाटतंय. पण त्याच्यात एक गोष्ट आहे, कचरा आहे. ऊसाचं पाचट एरंड्याचा कचरा. नाही पवायला भारी आहे. तर मित्रांनो गाडीवरती पाणी ओतलं. असली गाडीचं शीट तापलं होतं का नाही बसून पण नसतं दिलं. तर मित्रांनो पप्पा फायनली गोण घेऊन आलेत आणि शर्ट उलटाच घातलाय. ठेवा ठेवा ठेवा. शर्ट का उलटा घातलाय. अरे बाबा गडबडीत झाला असं. नाव माग आले परत चेंज करतात पप्पा. मी काय म्हणलंय तेव्हा. तर मित्रांनो पप्पा वरची गोण काढाय गेलं आणि खालची गोण डायरेक्ट साठ डायरेक्ट तोंड साठ टाकले. तो का आईने दुरी आणली. आईने दुरी कुठे ठेवली होती. पिशवीतच होती. आणि तू काय म्हणली घरच्या पिशवीत आई. तर मित्रांनो फायनली गोण बेल शिवायला दोरी भेटली. तुम्हीच टाकली तर तुम्ही का नाही म्हणलं मग पिशवीत दोरी. वा पप्पा आम्हालाच ही करतात येड्यात काढतात. तर मित्रांनो फायनली 2 गोण्या बसवल्यात. एका वेळ बसत नव्हत्या. आधी आईच्या डोक्यावर दिलं मग ह्याच्यावर टाकल्या. आता जाऊ घरी. तर मित्रांनो पप्पाची चालू गाडीतून टोपी पडली. आता आईला फोन करून सांगायला लागेल पाठीमागून टोपी पडली तेवढी घेईन. तर मित्रांनो आईला आहे ना एका झाडाखाली थांबलं होतं. आई चालत आली एवढ्या उन्हात. तुला कोणी चालत यायला लावलं होतं. ऊन कसलं लागतंय. लिंबाखाली बसायला लावलं होतं त्याच्यात चप्पल तुटली. ओढत ओढत गोळ्या येत त्यांना पायाला. तर मित्रांनो फायनली घरी पोचले. मस्त थंड पाणी पोहतो. एवढं ताण लागली का नाही. तर मित्रांनो मी घरात जेवाय आलो की आई पण लगेच जेवाय आली. आईने बनवले उपीट. सकाळी जेवाय बनवले ना सगळं संपून गेले. बरं झालं उपीट केले. काहीच ताकद नाही अंगात राहिली. पहिले खाऊन घेत. रात्री तरी जेवलोय का मी. रात्री नाही जेवलो. सकाळी फक्त एक चपाती खाल्ली आणि वाल तोडायला गेलो. तर मित्रांनो ही आळी आहे आणि वरती चिमणी आली. चिमणी आली आली. हो आली आली खाली गेली घेऊन. ती बरोबर ट्रॅप लावत्यात आई. आतापर्यंत जेवढ्या अशा निबऱ्या शेंगा हे फेकल्यात का नाही
सगळ्यातल्या आळ्या खाल्ल्या. 2 चिमण्या होत्या, एक इकडून यायची एक तिकडून यायची, अख्ख्या आळ्या खाऊन टाकल्या. आणि आता तर एवढी मोठी गावली होती ना, सहज फिकली. वरून कसं काय एवढं घरावरून दिसलं काय माहित त्यांना. 2 चिमणी आलं होत्या, पण एका चिमणीने डाव साधला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय. आणि आजच्याला आई आणि पप्पाच्या अॅनिव्हर्सरीला तुम्ही विश केल्याबद्दल तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.